Sarva
साठी देव तुझी चरण सेवा साधाव्या परिणाम कीर्तन साधने पूजन नारी लोटांगण माधुरी आनंदे निर्भर सोबत ठाई सुख दुःख नाही चाडा अनेक सायास न करी नदरी काय का ती प्रसिद्धी असेल आमच्या गावाला सत्ता होत असेल अजूनही होतात त्याच्यामध्ये रामचंद्र महाराज नागपूरकडे येत असत पंढरपूरहून यायचे बघायचे त्यांचं कीर्तन म्हटल्यानंतर गावोगावच्या आणखी गाड्या असा येत होत्या आम्ही म्हणायचं गाव कसं काय म्हटलं तर वाघाचं कीर्तन यासाठी खूप व्यक्तिमत्व असते आमच्या गावाला गाडगे महाराज आले होते आम्ही त्याला होतो तिथे तेव्हा गाडगे महाराजांच्या नरखेडला कीर्तन असताना 56 नावाच्या दिंड्या आल्या तेव्हा विठ्ठल गाडगे महाराजाचं कीर्तन काय करायचं किती गावच्या 56 नावाच्या दिंड्या आल्या आणि त्यांचं वेगळा अलौकिकत्व स्वयंपाक म्हणलं स्वयंपाक करायचा नाही मग गावातल्या लोकांनी भाकरी तयार करायच्या घेऊन यायच्या पण मोठा डेग लावला तिला आमटी तयार करायची काय करायची आणि सगळ्याला जेवायला ते व्यक्तिमत्व होतं बा महाराष्ट्रातली जी काही मोठी मंडळी म्हणली परमार्थ क्षेत्र म्हणली तुकडोजी महाराज बरं का त्याचप्रमाणे म्हणजे मोठे मोठे मंडळी गाडगे महाराज माधांचे गुलाबराव महाराज फार मोठी मोठी मंडळी त्याचप्रमाणे आमचे ते रामचंद्र महाराज नागपूरकर असायचे म्हटलं महाराज ते म्हटलं काय बाबा म्हणजे आपला विदर्भ कसा आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे मग म्हटलं तुकडोजी महाराज कुठले म्हटलं विदर्भातले गाडगे महाराज कुठले म्हटलं विदर्भातले गुलाबराव महाराज कुठले म्हटलं विदर्भातले म्हटलं हा रामचंद्र कुठला विदर्भातला
असतो का त्या तिथली मंडळी भेटत असते. म्हणलं काय तुमच्या काय म्हणते तुमचा जसा देवाशी संबंध आहे त्याप्रमाणे रुक्मिणी कुठली आहे असं एक गाव आहे त्याला मोठी परंपरा आहे. विठ्ठल असं हे परंपरेने असलेलं गाव आणि त्याचा संस्कार रामराव महाराजावरती झाला असल्यामुळे त्यांच्या वाणीतून आणि महाराष्ट्र बरं का अमृताचा वर्ष होत असतो. रामायणाचा वर्ष म्हणजे अमृताचा वर्ष. विठ्ठल त्याचा हा परिणाम आहे. मी कशा करता हे सांगितलं कशा करता न देणार आमच्या आळंदीला पोरं असतात तिथे येत असतात ती पोरं भरपूर पोरं येत असतात. मग मी जरा विचारलं खरे तिथं संस्थेमध्ये आला तुला प्रवेश करायचा आहे काय हेतू आहे तुझा कशा करता आलेला आहे. उत्तम कीर्तन करायचं. कोणतं उत्तम कीर्तनकार. मग आम्ही त्याला विचारलं उत्तम कीर्तनकार म्हणजे कोण हा एक प्रश्न आहे. उत्तम कीर्तनकार कोण मला कळत नाही पण उत्तम कीर्तनकार बरं का. कोणी म्हणतो उत्तम गायनकार व्हायचं नाही का वादन का आमच्याकडनं महावैद्याने बरं का या भारतातही विद्वान लोक आहे भारतापेक्षा सुद्धा विद्वान लोक अधिक आहे. तुमच्या विमानाचा शोध कोणी लावला आणि तुमच्या मोबाईलचा शोध कोणी लावला होता का बोला. म्हणजे विमान म्हटल्यानंतर मग जायला विमान कसं जात असते किती सामाजिक आहे हे परदेशातल्या लोकांनी विज्ञानाने शोध लावले. हे सगळे जरी शोध लावले असले विद्वान आहे संहिता नाही. विठ्ठल आपल्या भारतामध्ये विद्वान आहे संहिता आहे. दोन गोष्टी आहे काय विद्वान आहे आणि संहिता आहे. तेव्हा त्याला संहिता कुठून शिक भारतीय संस्कृती म्हणतात. अशी आपली भारतीय संस्कृती मला प्राप्त झालेली आहे आणि या भारतीय संस्कृतीमध्ये हिराळीनं भाग घेऊन तुम्हाला आम्हाला राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आणून देण्याचं कार्य देवाची आणखी इच्छा असावी. बरं का तुमचा नवा जन्म झालेला आहे त्याच्यातही सुद्धा तुमच्या आमच्याकडचा त्यांना लक्ष दिलेलं आहे. त्यांच्याकडचा नाही कोणाकडचा आपल्याकडचा. पुन्हा मोठा एवढा मोठा सोहळा दिसतो. तुका म्हणे तोची सुधीनं तुका म्हणे तोची काय म्हणणार सुधीन नाही का हा सोहळा स्वर्गी नाही स्वर्गीचे अमर असा हा सुख सोहळा आम्हाला वाटायला लागला. आळंदी पंढरपूर ठिकी पडली लागली उत्साहामध्ये आणखी आजचा सोहळा झाला. आजी सोनियाचा देलू वरुषे अमृताचा आजी सोनियाचा देलू
असल्या प्रकारे हा पुरवठा आज आपल्याला आनंद देत असते. तेव्हा आनंद देण्याचे मार्ग काही असतात. भगवंताची सेवा बघा माणसाला आनंद देत असते. त्याचप्रमाणे संतांची सेवा. तुकोबारांनी इथे भगवंताची सेवा मागितलेली. तुझी चरण सेवा मला तुमची चरणाची सेवा द्या. वंशवरम करा दास मी. कुठे कुठे संतांची सेवा मागितलेली आहे. जनाबाईने देवाची सेवा मागण्यापेक्षा संतांची सेवा मागितली. विठ्ठल मला नामदेव महाराजांची सेवा पाहिजे. कोणाची मग काय करता काय सेवा आहे बघा. प्रश्न नाही. जनाबाई 14 माणसं घरी आहे. कोणाच्या घरी धामसिटीच्या घरी सगळी मंडळी आहे. महान भगवत भक्त आहे. अपूर्व आहे. जनाबाईला विचारलं रात्रंदिवस तुम्हाला झोप नाही एवढी सेवा करतात. म्हणले माझ्यासारखं भाग्य कुणाला त्रिलोक्यात नाही. या मंडळीची सेवा आणखी आम्हाला मिळते. जनाबाई कोणीतरी सांगितलं म्हटलं रात्रभर बरं का सेवा करायची. पुन्हा गुणाबाईने सांगितलं म्हणजे जा त्याने शनी देतो ना. शनी आपल्या भक्ताची सेवा करते का. म्हणून परमात्मा जनाबाईला गोवऱ्या वेचू लागत असे. विठ्ठल नामयाची जणी सवे ज्या गोरीला हात देवाचा लागला ती गोरी नामदेव जनाबाई. काय शक्य आहे. जनाबाईचा हात ज्या गोरीला लागला ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. हे संतांचं आहे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजा. आपण काय करतो काय चिंतन करतो. भगवंताच्या चिंतनाकरता वाहून घेतलेली महान महान थोर मंडळी आम्ही पाहिलेली आहे. विठ्ठल मोठे मोठे म्हणतात. आम्ही वृंदावनला जातो तिथे राजेंद्र राज्य आहे. त्यांच्या घरी 25-30 हजार गाई आहेत. हातामध्ये तुळशीची माळ असते. सतत चिंतन असते. एवढा मोठा महात्मा हातामध्ये माळ घेऊन काय करतो. चिंतन करतात.
आम्ही पहिल्यांदा आम्हाला लाज वाटत असे विठ्ठल आमचे सीताराम बाबा होते सीताराम बाबांनी साधारा काढला माळा विळा पाहिल्या ते राजेंद्र दाजी बोले याचा महात्मा उत्तराखंड मध्ये काही ते काही नमस्कार करायला यायला लागलं तेव्हा काय चिंतन करत असतात आपल्याला चिंतन लावायची वस्तूच माहिती आहे तेव्हा आपलं जीवन म्हणजे भक्ती हीच जीवन असतं आपल्याला बरंच लांबा पुढे अनुभव श्रीमंत वाटत असतात तिकडच्यापेक्षा तिकडचा शेतकरी समजला विदर्भातला शेतकरी गरीब म्हणूनच आम्हाला माहिती आहे का फॅक्टरी आहे काय कधीतरी 20-22 फॅक्टऱ्या बारामती तालुक्यात आहे ठरलं नेट ठीक असते बरं कशाचा आहे का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मंत्री झाला आपण एकही फॅक्टरी बांधू शकला आपला विषय सोडत हे कसं करायला सांगितलं तेव्हा आपल्या सांगण्याचा उद्देश त्याला चिंतनाचं म्हणत असतात ना म्हणून तुका म्हणे देवान चिंतने तुझी सेवा हे भगवान नामात भगवंताच नाम म्हणजेच अमृत अमृत म्हणजेच नाम विठ्ठल नामाहून परमात्मा वेगळा नाही आणि जे नामाहून ते वेगळा नाही जो जो कोणी चिंतन करी त्या चिंतनाचा परिणाम असा होत असतो राम राम म्हणता रामाची राम राम म्हणता रामाची होई जय राम राम म्हणता रामाची होई राम राम म्हणता रामाची होई जय राम राम रामाची होई राम राम म्हणता रामाची होई राम राम म्हणता रामाची होई अमृताबुनी गोड अमृताबुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताबुनी गोड अमृताबुनी गोड नाम तुझे देवा तुझे अमृताबुनी गोड अमृताबुनी गोड
आहे आळंदीवरून पूर्ण नामनिष्ठ नामधारक रामचंद्र महाराज नागपूरकर भाऊसाहेब वरुलेकर ही सगळी राजाराम बाबा अमृतबाबा ड्रायव्हर सुद्धा काय करते चिंतन करीत असे अशी सगळी मंडळी आहे विद्वान आहेत असे आणि त्याचा परिणाम आमचे रामचंद्र महाराजांचा आमचा संबंध यायचा एकदा ते रात्री 1 वाजताच उठले बघा मी जरा विचारलं म्हटलं बुवा 1 वाजता तुम्ही उठले बसता काय करत असतात म्हणलं माझं नामस्मरणाचा नियम आहे दिवसातून मी 21,000 इतके नामस्मरण विठ्ठल विठ्ठल चिंतन करतो एक झोप झाली म्हणजे उठून बसतो तेवढं चिंतन करतो मग पुढे झोपतो मला म्हणले बा हा नियम माझा 35 वर्ष चालला आहे किती ताप असो काही असो आजार असो कधीही नियम पडला नामा म्हणे केशवराज असेल त्याचा परमात्मा नियम चालतो आमचे पांडुरंगाबाई देवदेवा त्यांचे हे आहे त्यांना कधी ज्ञानोबराच्या पालखी सोहळ्यातलं कीर्तन कधी पडलं नाही किंवा कितीतरी वर्ष 25, 30, 40 वर्षपर्यंत कीर्तन कधी पडलं नाही सोहळ्यामध्ये कीर्तन म्हणा वैद्य राहा एका जणांना नात्यापक झाला तर ताप आला त्या दिवशी सोहळ्यातलं कीर्तन म्हणजे बहुत मला ताप आलेला आहे आता ते नाही म्हणायला लागले मी ठरवलं बरं का जगभुवांना जाऊ द्यायचं नाही कीर्तनाला ताप आला तर मग त्याने आका मारला हे पुरे इकडे संतोष नाथ हे संध्या इकडे म्हणजे नाडी बाबतीत हात म्हणे बा तुमचा ताप उतरला म्हणे मतदान हरकत आहे केला नेम चालवी अशी मंडळी नरकडे दिवस विना परमात्म्याच्या चिंतनाशिवाय जाऊ देत नाही चिंतन जर झालं त्या दिवशी उपवास करतात आज आमचं चिंतन राहिलेलं आहे जीवन बंद व्हा असं ते असं अशी जी मंडळी आहे ती गरीब का असे ना अशिक्षित का असे ना नित्यने म्हणावे म्हणून सामान्य त्यांना समजायचं नाही जगामध्ये असतील मंडळी जरा का पंडित आहे वाचक आहे वैदिक आहे
सर्व मोठी मोठी मंडळी आहे बा, नामधारकाची साई करू शकत. सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे? नामधारक आहे. तेव्हा असं जे नाम त्याचा परिणाम सांगतो. रामायणामध्ये ज्यावेळेला सीता शोधा करतात सुग्रीव सर्वांना पाठवतो, त्याच्यामध्ये हनुमंतराय सगळे नळनीर सगळे जातात सीता शोधा करतात. तेव्हा आणखी सुग्रीवाने सांगितलं सीता शोध लागला तर माझ्याकडे यायचं, आणि शोध जर तुमच्याकडून लागला नाही तर मला तिथंच मरायचं. सगळे निघाले बाबा. आणि त्याच्यामुळे भगवान श्रीरामचंद्र म्हणाले, भगवान म्हणायला लागले, म्हणला सुग्रीव आहे मूर्ख आणि त्याची सेनाही म्हणलं सगळी मूर्ख आहे. मला सगळा मूर्खाचा बाजार आहे. त्याच्यात फक्त एक वानर येत असते. आणि ते आल्यानंतर प्रभू रामचंद्राला विचारते, म्हणला भाऊ तुम्ही सीता शोधा करता आम्हाला पाठवता, सीता आम्ही पाहिली नाही, हीच सीता आहे कशा? भगवान श्रीरामचंद्र म्हणतात हे वानर हुशार बुद्धिमत्ता म्हणलं सगळं वानरात पाहिजे हुशार. मला सीता कशी ओळखायची? तिथं बायाच असते. म्हणलं बा ज्या ठिकाणी सीता असेल ते तर राम राम म्हणेल बरं का, तिचा श्वास राम राम म्हणेल. पण ज्या झाडाखाली असेल त्या झाडाची पानं सुद्धा काय म्हणतील? राम. दगड सुद्धा काय म्हणतील? राम. निश्चित समजावं ही सीता आहे. चिंतनाचा परिणाम म्हणतात. म्हणून आजच्या या काळामध्ये ही मंडळी बरं का आळंदीला पाहायला मिळते. आनंदाची गोष्ट आहे. किंवा उत्तराखंडामध्ये गेल्यानंतर पाहायला मिळतात वाहून घेतलेलं रस्त्यावर. तेव्हा असल्या प्रकारचं जे चिंतन आहे त्या चिंतनाकरता आम्ही काय करणार? हरिनाम कीर्तन. तेव्हा देव आणि संत या दोघांमध्ये भेद नसल्यामुळे आमच्या उल्हास महाराजांचं देवते संत देवते निमित्त द्या. मग देवाची जशी चरण सेवा आहे त्याप्रमाणे संतांची सुद्धा चरण सेवा दोन्ही सारखी. किंबहुना देवाच्याही चरण सेवेपेक्षा संतांची चरण सेवा अधिक आहे. विठ्ठल अशा प्रकारे संतांची सेवा करणारा तर कोणी असेल. भगवान म्हणतात हे बा माझ्या भक्ताची माझ्या संतांची सेवा जर करणारा कोणी असेल त्या सेवा करणारा दास मी होतो. कोणाच्या? त्यांची सेवा करणारा आणि त्याची सेवा मी करतो. म्हणून जनाबाई नामदेवा महाराजांची सेवा करतात आणि जनाबाईची सेवा परमात्मा करतो. सगळी कामं करतो. दळू कांडू लागे माझा सखा, त्या दळू लागतो. सुंदर माझे
आपली भारतभूमी आहे बघा. म्हणून देवाचे अवतार आणि संतांचे अवतार आपल्या भारतभूमीमध्ये अशी रत्नासारखी मंडळी या भूमीने आपल्याला दिली. त्याच्यातले सूर्याप्रमाणे प्रकाशमान होणारे आमचे ज्ञानेश्वर महाराज, धन्यदयाचे कुशी ज्ञानदेव आणि देवाचे जगद्गुरु तुकोबा. ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला असे. हे नवी राज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज. ही मंडळी जर महाराष्ट्रात झाली नसती तर महाराष्ट्र हा अभागी ठरला असता. तेव्हा या भूमीने असे रत्नासारखी मंडळी दिली आहे. त्यांनी आपल्याला जे काही धन दिलेलं आहे त्या धनाचा काय पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीनाथ स्वामी नावाचा वेद तुम्हाला म्हणला. सगळा वेद मराठी भाषेमध्ये आणला. त्याचप्रमाणे सगळा वेद सोप्या भाषेमध्ये आमच्या जगद्गुरु तुकोबा आणि त्याची पारायण होत असतात. तरी अजूनही सुद्धा बरं का इकडचा वर्ग कमीच आहे. आता आमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 25-30 विद्यार्थी आले बा माझ्याकडे. म्हटलं का रे बाबा काय नाही. म्हणले बाबा आम्ही एक म्हणतो गाथा पाठ करणार, एक म्हणतो काय का पाठ करणार. आपले सीताराम बाबा असते मताच्या विद्यार्थ्याला काय द्यावं, काही दिलं तरी ते काय थोडंच आहे का. अशा प्रकारे असे पाठे निर्माण होणं आणि ते असे तयार झाल्यानंतर मग तुम्ही त्याची कीर्तन बघावा. अशी मंडळी आणखी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायचे आणि प्रेरक असं म्हटलं तरी चालेल. या सर्वांना आशीर्वाद देणारे आमचे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज विठ्ठल. भजन मार्ग असेल आमच्या संस्थेमध्ये मग तुम्हाला मिळेल. इथं 5 टाळकरी मिळेल. किती 400 टाळकरी असतात. काय भजनाचा आनंद असतो. आणखी संख्येने कमीच सांगितलं हे सगळं ठेवायचं. आणि तिथून तयार झालेले जे विद्यार्थी असतात ना आणि ते संपूर्ण महाराष्ट्र आणि भक्तिमय करून टाक. वाढावया भक्ती भाव धर्म. आज आणखी जे काही तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात भक्तीचा वैभव पाहायचा असेल त्याचा मूळ जर कोण असेल ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे प्रिय जगद्गुरु जोग महाराज विठ्ठल. विद्यार्थी येत असतो तिथे नाही बाबा म्हणले आमचा आम्हाला प्रवेश द्या प्रवेश द्या. आम्ही त्यांना सांगत असतो
वर्ष प्रवेश दिला काय फायदा आहे? नोकरी लागते का? RTI केला तर 40,000 रुपये काय मिळतो? पगार मिळतो. इथं काय तुला भेटणार आहे? मी विचारते नाही का संस्थेतून गेल्यानंतर नाही का कशाला आणखी याच्यामध्ये तुम्हाला इथे जे जीवन मिळतं ते तरवक्यात मिळत नाही. तयारी होत असते. एक एक मनुष्य संपूर्ण महाराष्ट्र हलवून सोडतो. सामान्य असते ठिकठिकाणी जात असतं याच्यावर नोटबुकमध्ये एका ठिकाणी लाख समाज होता. लाख समाजाकडून तुझं पसायदान म्हणून घेतला आणि विठ्ठल विठ्ठल तरी आपल्याकडे कमी आहे ना. जास्त वर्णन करतात मराठवाड्यात आहे तुमच्या विदर्भातील 5 पोरं नाही किती नाही आणि 150-200 पोरं मराठवाड्यातले आहे. अजूनही तुम्हाला रंग पाहायचा असेल तर काय असेल मराठवाड्याचा की ही पुढे आमच्या रामराव महाराज पुढे करून जे महाराष्ट्रातलं वैभव मराठवाड्यातलं वैभव तेच आणखी विदर्भामध्ये आणण्याचं कार्य रामराव भावानी केलं. विठ्ठल मग तुकोबाराला विचारलं म्हटलं तुम्ही अशी भक्ती करणार काय लाभ तुम्हाला प्राप्त होणार? अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुम्ही आमचं चिंतन करताना सतत मग तुमची सेवा पण करतो. अनेक प्रसंग आहे. जिजाबाई भाकरी घेऊन येत असते तुकोबा राजाला भंडाऱ्याकडे थोड्या लोकांचा जिजाबाईच्या बाबतीमध्ये गैरसमज झालेला आहे ना. तुकोबाराचं चरित्र सांगतात ना बरेच दिवस झाले देवा बाहेर हा ग्रस्ताश्रमातला त्यांचा वैयक्तिक संवाद आहे. त्याचा काय संबंध नाही. ते पातिव्रत्य पंथ की काय म्हणाले वेळा तुकोबारांना जेवण घातल्याशिवाय जेवत नसेल. 2 दिवसपर्यंत तुकोबाराला गाठ पडेना. तरी आहे साहेब
अन्नाचा कण घेईना विठ्ठल. मुलाबाळाला जेवण घालायची बा. महाराज जेवण नाही भाकरी घेऊन जायचं. भंडारा डोंगर 3 किलोमीटरला भाकरी घेऊन चालल्या. उन्हाळ्याचे दिवस डोंगराजवळ आल्या बा. गरिबी इतकी की पायामध्ये फाटक्या सुद्धा काय नाही, चपला नाही बा. आता जमिनीवरून चालणं वेगळं आणि डोंगर चढणं वेगळं. पोटामध्ये अन्नाचा काय नाही, कम नाही. मग त्याच्यामध्ये जात असताना आणि त्याच्या वाटेमध्ये एक येडी बाबाची काठी पडली होती. आईसाहेबाला त्याच्यावर काय पडला, पाय पडला. तो काटा बसला, रक्त निघाला. जिजाबाई कोसळल्या, शिदोरी बाजूला पडली, बेशुद्ध पडले. तेव्हा परमात्म्याने विचार केला, एक भक्त तिकडे बसलेला आहे, त्याला प्रपंचाचा विसर आहे. दुसरा भक्त भाकरी घेऊन येतो, तो इथे पडले, यांचा संसार चालणार कसा. म्हणून परमात्मा गुराख्याचं रूप धारण करून जिजाबाईचा काटा काढण्याकरता येतो. गोड रूप धारण करतो. आता काटा काढा म्हणजे काढायचा म्हटल्यानंतर तो पाय कुठे घ्यावा लागतो, मांडीवरती. जिजाबाईचा पाय भगवान आपल्या मांडीवर घेतात. काटा दिसेपर्यंत पाणी लावा. पाणी कुठं लावायचं मग आपल्या जिभेतलं एक लाड घ्यायची आणि त्याला तोंडातलं पाणी लावायचं बा. कुठपर्यंत काटा दिसे, मग हात धुवायला पाणी आहे का. मग जिजाबाईच्या याला लावल्यानंतर तोच हात परमात्मा आपल्या तोंडात घालत असे आणि जिजाबाईच्या पायाची लागलेली माती आनंदाने खात असे. भगवान म्हणाला, जिजाबाई काळजी करू नका, गोकुळामध्ये माती खाण्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे म्हणला. काय किंबहुना बरं का, यमुनेच्याही मातीपेक्षा, गोपिकांच्याही मातीपेक्षा तुमच्या पायाच्या मातीची सकला येत नाही. विठ्ठल भगवंताचा हात लागल्यानंतर अमृताचा स्पर्श झाला. काटा तेव्हाच निघून गेला. त्याला जगाचा काटा काढत होते. जिजाबाई सावध झाला. म्हणजे बाळ, काय तुझ्या हातामध्ये जादू आहे, तुझा हात लागता बरोबर आमचा काटा सगळा निघून गेला. म्हणा ठिकाणी गाई राखत असतो. मग म्हणाला, इथं भलत्या वेळेला येण्याचं कारण काय असा प्रश्न. म्हणजे तुम्हाला माहिती नाही का. म्हणजे बाबा आमचे यजमान आहे बरं का, जेवण्याकरता येत नसतात म्हणाला. आम्हाला भाकरी घेऊन काय करावं लागतं, जावं लागत असतं. पण म्हणलं ती भाकरी घेऊन, कारण का म्हणजे परमेश्वराच्या चिंतनामध्ये त्यांना समाधी लागत असते. त्या समाधीमध्ये त्यांना जीवनाचा काय पडतो. आमचे पांडुरंग महाराज भले आहे, त्यांनी गाथा मंदिर तयार केलेलं आहे. अप्रतिम सगळा गाथा कोरलेला आहे. या गाथेचा वेळ सांगू तुम्हाला.
पुष्कळ गाथापाठ करणारे या गाथेचा वेळ आणि परमात्म्याला साठवण्याचं कार्य जर कोण केलं तर इथल्या सुपुत्राने त्याचं नाव आहे रामचंद्र महाराज भोदे विठ्ठल. गाथ्याशिवाय दुसरं बात नाही बा. आणि कोणीही पोरगा दिसला हे गाथा पाडणार काय कर आणि त्याला मदत करायची कपड्यापासून तर त्याला पैशापासून त्याच्या काळजीपर्यंत एकाच विद्यार्थीने हजारो विद्यार्थी तयार केले विठ्ठल. त्या पांडवांनी बरं का पक्वाजी तयार केले रामचंद्र बाबांनी गाथापाठी तयार केली दोन्ही रत्नासारखी माणसं कोणत्या भूमीत जन्माला आमचा थोडा संबंध आहे. लोकांनी विचार म्हणलं का एवढं मोठं मंदिर बांधण्याचं काय कारण आहे. सरकारकडून त्याला 100 कोटी रुपये मिळाले. मला एवढं मंदिर बांधण्याचं काय कारण आहे. ते म्हणले मग तुम्हाला तरी अयोध्येला रामाचं एवढं मंदिर बांधण्याचं काय कारण आहे. तुम्ही तरी कशाला बांधता. जागतिक कीर्तीचं कोणाचं राम मंदिर. मग आम्ही सुद्धा तुमच्या रामापेक्षा सुद्धा आमचा तुकाराम अधिक आहे. उनका सेतू बन गया आणि इनका सेतू जागतिक आहे. ते तुकाराम सहकारी साखर फॅक्टरी कारखाना आहे बघा तिथं मी भूमिपूजनाकरता गेलो होतो तेव्हा तिथल्या कारखान्याने 1,25,00,000 आमच्या हस्ते दिले. विठ्ठल जेणे केला नामसंकीर्तन असे हरिनाम कीर्तन संतांचे भोजन धार्मिक मोठ्या अंगण याच्यामुळे जो आनंद होत असतो तो इतर आनंदाला कोण विचारतो. असा हा आनंद होतो. दुसरे साधन करण्याचं कामच नाही. दुसरं साधन काय घेऊन बसले मोक्षाच्याही पलीकडे हा आनंद. तुका म्हणे मोक्ष आमाघरी मोक्ष आमाघरी मोक्ष आमाघरी कामली येदासी. मोक्ष आमाघरी कामली येदासी. कामली येदासी. मोक्ष आमाघरी कामली येदासी. मोक्ष आमाघरी कामली येदासी. मोक्ष नामधारक असेल तो अधिकारी मोक्षदा. मंडळीचे वारकऱ्यांचे अधिकारी जो जो कोणी चिंतन करी बरं का ठाईच वैसणी करायचे आवड असवणी संसारी जिवे वेग करी. जन्म
ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज हे वैकुंठावरून आलेले मंडळी इथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. तेव्हा तुम्हाला आम्हाला आणखी एक आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवलेला आहे. देवाने वाणी दिलेली आहे आपल्याला. मनुष्य देह किरीस करून कोणत्या एक योनीत गेले तिथे वाणी नाही बा. अंडाच्या जाराच्या स्वेदाची बुद्धी जसं आहे काही आपल्याला जसं बदलायचं ज्या अर्थी ते वैरणी करते मोडते त्या अर्थी त्याला काय असली पाहिजे. दारावर ते कुत्रे येऊन उभं राहतं हाकललं तरी जात नाही त्यावेळी त्याला काय लागले वाणी नाही बोलता येत नाही. एकदा बोलायला लागले काय मंत्र म्हणतात काय आमचं मराठ्याचा पोरगा जे शिव्या तिथे केल्या मनुष्य नाही का एकाने विचारलं म्हटलं देवा काय आहे तुम्हाला आम्हाला आडवा देह दिला तुम्ही. भगवान म्हणत असं म्हणलं तुम्हाला मनुष्य देह उभा दिला होता म्हणून तुम्ही आडवे चालत होते मग तुम्हाला आडवा देह आवडतं म्हणून तुम्हाला म्हणलं पशुपक्षाचा देह मी कशा करत अशी वाणी दिलेली आहे. मग आपण देवाला प्रार्थना करू ह्याची दान दे का देवा हे प्रारंभ असतं त्याला काही फारसं विषय नाही. गरीब असतो एखादा मनुष्य एका ठिकाणी आम्ही गेलो साहजिक श्रीमंताला करते दिफळ सण मग कामगारी माणसं देते कामगाराची काही पोरं होती बघा. मी का हॉलमध्ये आम्ही बसलो नाव माहिती मला काही नाव माहिती नाही अनारसी म्हणा काय करायचं त्याचा सुगंध सुटला बघा. मी साहजिकच त्या कामगाराच्या पोरांना विचारलं म्हणलं का रे काय आहे म्हणजे महाराज सुगंध सुटला आहे कशाचा पक्वान्नाचा. मला तुम्ही खाता का कधी कुठल्या गरीब महाराष्ट्र ठिकाणी आहे भारत गरीबी आहे वाईट गोष्ट आहे बघा. ऐकून आपण आता सांगावं लागत होते आज जर मुलगी जर द्यायची असली तर तो बाप नोकरीवाला पाहतो काय पाहतो अरे त्याच्याकडे 50 एकर जमीन आहे का नाही म्हणाले जेव्हा येऊन पाहिजे असं शेतकरी काय गरीब आहे ज्याच्यावरती राष्ट्र अवलंबून जय किसान म्हणून भारत देश तेव्हा सौंदर्याला प्राप्त होईल. शेतकरी ज्यावेळेला आणखी आनंदात राहील त्यावेळेला विठ्ठल शेतकऱ्याला जर कशाची आवश्यकता जमीन आहे पण पाणी नाही पाणी नाही त्याला आणखी पीक काढता येत नाही. उत्तर भागात काही मजाला पाणी आहे भराई पीक काढ हरियाणा काळी जमीनच दिसत नाही आणि तेच महाराष्ट्रात एकच पीक निघत आहे. याला कारण काय आहे त्याला दोष आपला आहे धर्माची यामुळे झाले मेघ पडेना भीती आपली ईश्वराची उपासना कमी पडते.
पाऊस पडणारा कोण आहे, पडणारा कोण आहे? ज्या चालविल्या ज्या हलविल्या प्राण तुझ्या सत्तेने सफल होण्याकरता ईश्वराची आराधना केली पाहिजे. म्हणून ईश्वर हा सर्वांतरामी असून जगाला जीवन देणार आहे. त्याचं अस्तित्व जर कशाने सिद्ध होत असेल तसे मंगलमय कार्य करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये ईश्वराचा जाणीव ईश्वरनिष्ठांची मंदी ज्ञानोबा चला कल्पतरुचे चेतना चिंता काय नाही. झाड आहे बघा, चंदनाचे झाड असते, कल्पवृक्षे झाड असते बरं का, आणि येड्या बाबळीचे झाड असते. येड्या बाबळीला का आंबे येत असते का? कल्पतरू खाली अशी मंडळी वाढावया सुख भक्तिभाव आणि पुढाचारी नाव असल्या प्रकारचे कार्यक्रम बरं का संपूर्ण भारतामध्ये धवळून निघाले पाहिजे. आणि आपली भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर ते विवेकानंदांनी सांगितलं असतील संस्कृती, पण भारतातली संस्कृतीची स्वर वैकुंठात सुद्धा येऊ शकत नाही. आज त्यांच्या विचाराची अत्यंत जरूरत आहे. तेव्हा जीवन चांगलं होण्याकरता ज्यांनी आपल्याला गाथा दिलेल्या आहे, ज्ञानेश्वरी दिलेली आहे, वाल्मिकी ऋषीने रामायण दिलेलं आहे, व्यासनारायणे आपल्याला भागवत, मग आपलंही कर्तव्य आहे गीता भागवत निर्माण होण्याकरता. म्हणून जे काही तुमच्या आमच्याकरता वाल्मिकी ऋषीने रामायण दिलेलं आहे, व्यास महर्षीने भागवत दिलेलं आहे बा, यांचा प्रचार इकडे तिकडे झाला पाहिजे. या प्रचारामध्ये सहभाग घेणारे त्यांचं नावही सुद्धा रामराव महाराज आहे बा, आणि जन्म देणारी आई सुद्धा कोण आहे? कौशल्या आहे. आणि त्यांचं वर्णन करणारा मारुती कोण आहे? तेव्हा त्याला उदंड आयुष्य प्राप्त हो. आणि अशाच प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राम पोहोचण्याचं कार्य त्यांच्याकडून पुन्हा याही पेक्षा चांगल्या प्रकारे सप्ताह पुढच्या वर्षी व्हावा अशी आपण प्रार्थना करू. ज्ञानेश्वर